महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला आज 99 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या पार्श्वभूमीवरती आज महाडमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज रायगड दौऱ्यावर आहेत। त्यांच्यासोबत मंत्री संजय शिरसाट, उदय सामंत, भरत गोगावले, अदिती तटकरेही उपस्थित राहणार आहेत। चौदार तळ सौंदर्यीकरण आणि पाणी शुद्धीकरण या कामासाठी शासनामार्फत 55 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय। या कामाचं भूमिपूजन केलं जाणार आहे। तसंच हजारो भीम अनुयायी महाडमध्ये दाखल झालेत। महाडमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश महाप्रळकर यांनी। महाड येथील ऐतिहासिक चौदार तळे सत्याग्रहाला आज 99 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या माध्यमातून आपण बघितलं तर आज राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर विविध खात्याचे जे मंत्री आहेत ते आज महाड येथे दाखल होणार आहेत। आपण बघितलं तर राज्यभरातनं, देशभरातनं आलेले भीम अनुयायी आहेत ते चौदार तळ्यावर सध्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली पाहायला मिळते। आपण बघितलं तर समोर हेच ते चौदार तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती या ठिकाणी पुतळा आहे आणि या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी आहे यांनी गर्दी केलेली पाहायला मिळते। थोड्याच वेळात या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत ते हेलिकॉप्टरने दाखल होतील आणि त्यानंतर पोलिसांकडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सशस्त्र मानवंदना देण्यात येईल आणि त्यामुळे आपण बघितलं तर संपूर्ण आता हे चौदार तळ्याचा जो परिसर आहे तो गजबजून गेलेला आहे। अनेक भीम अनुयायी आहेत ती आता या ठिकाणी चौदार तळ्यावर जी मानवंदना दिली जाईल त्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे संपूर्ण दिवसभराचा आपण जर आढावा घेतला तर चौदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी देण्यात आलेला 55 कोटींचा निधी आहे। या कामाचा देखील या ठिकाणी भूमिपूजन समारंभ आहे तो पार पडणार आहे आणि त्यामुळे थोड्याच वेळात विविध खात्याचे मंत्री आहेत ते चौदार तळ्यावर दाखल होतील। गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड। या वेळेला स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमचे काही मंत्री, आमदार, खासदार हे सगळे येणार आहेत आणि चौदार तळ्याच्या सुशोभीकरणाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या, उपमुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।